एकही खाटा नसलेला आणि बनवायला सुद्धा सोपा असा आपण माकल्याचं सुक्का आज बघणार आहोत। त्यासाठी इथे माकल्या मी स्वच्छ धुवून आणि व्यवस्थित कापून घेतल्या आहेत। पुढे आपल्याला इथे कांदा टोमॅटोसुद्धा कापून घ्यायचा आहे, एक बटाटासुद्धा टाकणार आहे आणि आपली आलं लसूणची इथे पेस्ट करून घेतली आहे। एका कढईमध्ये आपण ऑइल गरम करून घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण कांदा परतून घेणार आहोत। कांदा छान आपल्याला ट्रान्सलोसल करून घ्यायचा आहे। ही कढई विशेष तांब्याची आहे आणि ह्याच्यामध्ये बनवलेल्या पदार्थाची चव काय औरच असते। पुढे इथे मी आलं लसूण सुद्धा ह्याच्यात घालून घेतलं आहे। पुढे आपण टोमॅटो घालून घेणार आहोत। इथे बेसिक आपली जशी फोडणी असते भाजीची तशीच आपल्याला इथे करायची आहे, फक्त आपल्याला त्यात माकल्या घालायच्या आहेत। पुढे आपण बेसिक मसाले हळद लाल तिखट घरचा मसाला आणि आपली काश्मीरी पावडरसुद्धा त्यात थोडीशी घालून घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला प्रत्येक मसाल्याला एकजीव करून घ्यायचा आहे। आपल्या फोडणीमध्ये फोडणी छान एकजीव झाली, त्यामध्ये आपण बटाटा घालून घेणार आहोत आणि ज्या आपण स्वच्छ धुवून आणि कापून घेतल्या आहेत माकल्या त्यासुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत। पुढे आपण ह्या सगळ्या गोष्टीला व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत आणि थोडंसं पाणीसुद्धा याच्यात घालायचं आहे आपल्याला। आणि कधीही असा सुक्का पदार्थ असेल तर आपल्याला वरती पाणी ठेवायचंच आहे। अशी मी ते ताट ठेवलं आहे आणि त्याच्यावरती थोडंसं पाणी ठेवलं आहे। पाण्याला थोडी उकळी आली आहे म्हणून विचार केला एकदा चेक करून घेऊया। बघितलं ती मस्त कड आलं आहे। थोडं पाणीदार वाटतं आहे पण ते सुक्कच आहे, त्याला आपण नंतर खोबरं वगैरे टाकल्यावर त्याची कन्सिस्टन्सी आपण ॲडजस्ट करू। बघू शकता आपल्या माकल्यांचं जे कड आहे तो छान रसरसून आला आहे। साधारणतः 30 ते 40 मिनटं लागतात माकल्या व्हायला प्रॉपर। 30 ते 40 मिनटानंतर मी इथे आपल्या पाट्यावरचं वाटणसुद्धा याच्यात वाटून घेतलं आहे आणि छान एकजीव करायचं आहे याला। पुढे आपण ह्याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत। मीठ चवीप्रमाणे घालून घ्या आणि आपलं माकल्यांचं सुक्कं इथे तयार आहे। बघू शकता एकदम यम्मी टेस्टी वाटतं आहे। त्याला मी पाया सूपसोबत सर्व केलं आहे।